नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट यूजी 2026 मध्ये पात्र ठरलेल्या आणि BAMS, BHMS, BUMS, BSMS तसेच बी फार्म ITRA यांसारख्या आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी म्हणजेच AACCC च्या अधिकृत वेबसाईटवर आज काही महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे आता आयुष यूजी काउन्सिलिंग 2026-27 ची प्रक्रिया सुरू होण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. AACCC च्या वेबसाईटवर सध्या यूजी काउन्सिलिंग संदर्भातील नवीन अपडेटमध्ये रजिस्ट्रेशन आणि काउन्सिलिंग शेड्यूल संदर्भातील माहिती पुढे येत आहे. AACCC मार्फत देशभरातील संबंधित ऑल इंडिया कोटा जागांसाठी BAMS, BSMS, BUMS आणि BHMS या अभ्यासक्रमांची काउन्सिलिंग केली जाते. यामध्ये गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड संस्थांमधील 15% ऑल इंडिया कोटा जागा तसेच सेंट्रल युनिव्हर्सिटीज, नॅशनल इन्स्टिट्यूट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमधील संबंधित जागांचा समावेश होतो. याशिवाय ITRA जामनगर येथील बी फार्म ITRA च्या AIQ जागांचाही AACCC काउन्सिलिंग मध्ये समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीही AACCC चे काउन्सिलिंग अत्यंत महत्त्वाची आहे. आज AACCC च्या वेबसाईटवर एकूण 4 नोटीस प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. विशेषतः PWBD म्हणजेच पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर याच विषयावर एक अडेंडम नोटीस देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे PWBD कॅटेगरी मधून आयुष यूजी काउन्सिलिंग मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्य सूचना तसेच अडेंडम दोन्ही काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. याशिवाय येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एलिजिबिलिटी संदर्भातील पब्लिक नोटीस आणि आयुष मधील यूजी आणि PG काउन्सिलिंग व ऍडमिशन संदर्भातील ऍडवायझरी देखील वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे ते आयुष यूजी काउन्सिलिंग 2026-27 च्या इन्फॉर्मेशन बुलेटिनकडे. या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये काउन्सिलिंगची अधिकृत प्रक्रिया, रजिस्ट्रेशनची तारीख, रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख, काउन्सिलिंगचे विविध राऊंड्स, चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग, सीट अलॉटमेंट, रिपोर्टिंग प्रक्रिया, रजिस्ट्रेशन फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटसह विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले विविध नियम आणि अटी स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रसिद्ध होण्यापूर्वी सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अपुष्ट तारखा किंवा माहितीकडे विद्यार्थ्यांनी अंतिम माहिती म्हणून पाहू नये. AACCC अधिकृत माहितीनुसार काउन्सिलिंग मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना AACCC अधिकृत वेबसाईटवर स्वतंत्रपणे रजिस्ट्रेशन करावे लागते. रजिस्ट्रेशन करताना संबंधित कॅटेगरी आणि काउन्सिलिंगच्या प्रकारानुसार नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी आणि रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट भरावा लागू शकतो. त्यामुळे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर घाईघाईने प्रक्रिया पूर्ण करण्यापेक्षा इन्फॉर्मेशन बुलेटिन मधील सर्व नियम समजून घेऊनच रजिस्ट्रेशन करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपला नीट यूजी 2026 चा स्कोर, रँक, आवश्यक कागदपत्रे, कॅटेगरी सर्टिफिकेट आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी. तसेच आपल्याला BAMS, BHMS, BUMS, BSMS किंवा बी फार्म ITRA यापैकी कोणता अभ्यासक्रम हवा आहे आणि कोणत्या प्रकारच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे याचा प्राथमिक विचार करून ठेवावा. इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर काउन्सिलिंगची संपूर्ण प्रक्रिया अधिक स्पष्ट होईल. आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन, आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत होणाऱ्या BAMS, BHMS, BUMS, BSMS आणि इतर आयुष अभ्यासक्रमांसाठी ऑल इंडिया कोटा 15% मध्ये काउन्सिलिंग करायचे असेल किंवा महाराष्ट्रातील CET सेल मार्फत होणाऱ्या 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचे असेल तर आजच महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंगच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस मध्ये सहभागी व्हा. काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये चुकीची माहिती, चुकीची चॉईस फिलिंग किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपले महत्त्वाचे वर्ष वाया जाऊ शकते आणि आर्थिक तसेच शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रेफरन्स प्लॅनिंग मिळून आपले अमूल्य वर्ष वाचवा. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंगच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी आजच 93 25 26 15 62 या आमच्या व्हॉट्सअप क्रमांकाशी संपर्क साधा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.